वळूयात पुढच्या बातमीकडे। विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। पंकजा मुंडेंसह भाजपचे 5 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। डॉक्टर परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे आणि भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि आज हे 5ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर हाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडे या विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात पंकजा मुंडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। भाजपकडून पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषदेला संधी दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी भाजपचे आभार मानले। कारणामध्ये आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो। जनतेची सेवा बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो, परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं। जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे। आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या। त्या सर्वांचे मी आभार मानते। याच्यावर मी आता काही सांगणार नाही। आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते, त्याच्यावर मी नंतर। तर पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे या देखील उपस्थित आहेत आणि यांनी आता सर्व भाजप नेत्यांची भेट घेतलेली आहे। आशिष शेलार आणि गिरीश महाजनांची भेट घेतलेली आहे। थोड्याच वेळात पंकजा मुंडे आपल्या विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांनी आशिष शेलार आणि गिरीश महाजनांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या। तर भाजपकडून आज कोण कोण अर्ज भरणार आहे तेही पाहूया। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तसंच अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे देखील आज अर्ज भरणार आहेत।